लेट झाला. दोडा मार्गला चाललोय मच्छी घ्यायला. आणि सांग आता पुढचं तू काय कळणे मार्गे चाललो. तर आता हे आम्ही चाललोय ना तिकडे आमची शाळा पण आहे. तेव्हा आम्ही माझी शाळा म्हणजे हिच्या कॅमेरा घे रस्त्याने आम्ही जायचो. तर आमची शाळा आहे इकडं. रोज आम्ही 4 किलोमीटर चालत जायचो. 4 किलोमीटर चालत परत यायचो जंगलातून. ह्या पूर्ण जंगल दाखवायला मग 5वी ते 10वी पर्यंत काय एवढं शाळेत तसंच बसायचो. मग काय काहीच काढते व्हिडिओ आणि आली मोठी आणि तशीच बसायचो. शाळा संध्याकाळी मी यायचो. रस्ता झाला आता काय एवढं चालत आल्यावर वाटायचं की कोणीतरी बस येते वगैरे. तर बस येते टायमवर यायची नाही. कोणीतरी लिफ्ट द्यायची ती पण नाही मिळायची. आणि असं वाटायचं अरे असं लिफ्ट दिली कोणी तर तुम्ही घेत होता. हा त्यावेळी काय नाही. त्यावेळी एवढं काय नाही होतं. आता जे नको ते प्रकार बसायचं नाही. आम्ही ग्रुप असायचो. आम्ही 5-6 मुली होतो. नाही तुझ्या पप्पा नंतर हा इकडे जो रस्ता गेलाय ना हा रस्ता इकडे लेफ्ट साईडला बांधा सावंतवाडी आणि इकडे कळणा दोडा मार्ग गोव्याला जातो. हा रस्ता शाळा पण दाखवू ना आपली आता. हा रस्ता गोव्याला जातो दोडा मार्ग वरून. यांना शाळेत सोडूया का? करते दोघींना पण शाळेत सोडूया. शाळेत जाऊन येऊ उद्या. ती कशी यायची मला नाही माहिती. माझं वेगळं तिचं वेगळं. माझ्या ह्याच्या वेगळं किती मोठी माझ्यापेक्षा 7-8 वर्ष 8 वर्ष. आणि ना तशात होता. कधी त्या शेतात आम्ही अशी छोटीशी वाट शॉर्टकट होता म्हणून आम्ही आपली येऊ होतो. कधी त्याच्यात पडत होतो. आणि अजून काय मग परत तसलाच तोपर्यंत चिखलात आम्ही शाळेत बसायचो. मजा यायची शाळेमधून. आणि जरा स्वच्छ करायचो आणि तशीच जाऊन बसायचो शाळेत. घरी तर नाही जाऊ शकत एवढ्या लांब परत काय. आणि इकडे एक दुकान आहे. मग इथे भूक लागली मग ती माणसं बाबडी येते दिसता मला तसं. हे इथं बघा इथं वर ना इथं दुकान आहे. आता चालू आहे का माहित नाही. इथं आम्ही भजी नाही गो 10 पैशाला शेंगदाणा दुकान आहे ना. हो आहे. शेंगदाण्याचा लाडू गावता. 10 पैशाला शेंगदाण्याची आणि चण्यांची पुडी भेटायची तेव्हा 10 पैशाला. समजलं का? समजलं धमकी दिला कळण्याची नदी. पाणी भरपूर यायचं मस्त वाटायचं बघायला. एवढं पाणी भरायचं पावसात. तिथून कशी येत होतात पण चालत? प्रकारची नाही का ती आडी घातली तशी. एकमेकाला खूपच कष्ट केलेत म्हणजे तुम्ही शिक्षण करायला. तुला पाणी असायचं. आडी नंतर आडी नाही होती तर आम्ही काय करायचो साखळी करायचो. एकमेकाचे हात पकडायचे अंदाज घ्यायचे पाण्यात. इथं पुढे शाळा आहे. हात सोडायचे नाही. चालत राहायचं. 100-125 मैत्रिणी वगैरे होतो ना आम्ही अशी एकत्र. म्हणजे मागच्या पुढच्या याच्यात वर्गातली वगैरे एकमेकाचे हात घट्ट पकडून शाळा ही शाळा आहे. पुढे तेव्हा तशाच होत्या. लहान कुठे 2 करोडचं घर बांधलंय. मी येताना दाखवलं खरंच आतमध्ये बांधलंय. खरंच 2 वर्षाचं घर. अंगावर येतो आणि हॉर्न दे. बघा ही शाळा आमची. ही शाळा कॉलेज पण झाले आहे. कॉलेज झालं ते बघते तिकडे ही आमची शाळा. शाळा करतायत ना ह्याच्यातून गेलो त्याच्यातून. जबरदस्त स्पॉट आहे. मला काहीतरी म्हणतात ह्या एरियाला. मला लक्षात नाही आलं. मला पण नाही डॅशबोर्ड पण घेतला पाहिजे. अरे मला माहिती मी विसरली आता माहिती का. आम्ही रोज येतो वडापाव मस्त स्पॉट आहे आणि ओपन आहे असं. अरे नाव विसरली मी. माझ्या फोन काढणार विमान. वडापावसाठी हा वडापावसाठी येतो. येऊ ना आपण आता. खाऊया असं आपण असेल तर असायला पाहिजे म्हटलं. काय ग माहितच नाही म्हणते. बघूया आणि गाडीतच खाऊया. कारण आपलं मच्छी मार्केट बंद होणार. आम्ही चाललोय मच्छी घ्यायला. वरचं काही घेऊ नको. वरचं काहीच घेऊ नको. हे बघ भिके कोणाळ. मार्गच्या मच्छी मार्केट कडे आलोय आम्ही. गाडी लावली तिकडे बाहेरच. येणार होती पण तिथून आत यायला थोडस कंजेस्टेड आहे. खेळत बसावं लागलं असतं खूप. हो ना. मच्छी आहे का नाही काय माहिती. एकच दिसते मच्छी.
मच्छी जर कुदली असती ना मम्मा. दोघीच आहेत. काढता फेमस झाले ना तुम्ही मग फेमस तुम्ही डोंगरबाद हापी होता आमची करू नाही मोठी होता दोनशे वाटत 100 म्हणजे 100 छान छान 300 रुपये किलो आम्ही काय नाही माझ्या मते मला 200 रुपये 150 200 वाटो फोटो हे डुग्गू डुग्गू 100 वाटत किती असते अरे पायाला लागते ना ते सोनू आपण आमटी करूया नाही ही भाजता ही भाजू हो भाजू राबुगी ते बघ हे बाय बरी होती तुम्ही कडे बसावते माझा घर आनंद आम्ही बघतुक्षणी ओळख सावंत हो माहिती आहे बघतुक्षणी ओळखले तुझा फोन केलं तर माझ्या माझ्या हड्या बघूया कशी साफ करताना म्हटली 200 रुपये वाटवतो साफ म्हणते असं कर काढू तसा दौरू असं दौरू यांनी चव येतात माझ्या एका चव येतात हे बघ छोटी मोठी नाही झाल्या राहिली का थोडीशी 200 सोडून घेते का मग नको ना परत केव्हा येऊन ये माहिती नाही पुण्याला असतो पुण्याला काय म्हणला यवा यवा आमची नाही कसाल ते साईडची यवा सावंतवाडीची पुढे आमची काय इलं गेलं केव्हा येतं केव्हा जातं ही आमची भाषा यवा यवा तर तडे कसाल गणपती पुरा येवा कोकण तेव्हा कोकण आपलं असं म्हणून वाढलंय त्यांनी किती गो 400 रुपये वाटो हे सगळं 400 आता संध्याकाळ घेतोय का काय घेऊया ना मोठे आहेत खूप स्पीकिंग नाईसली काय म्हटलं आता कशी मी 200 रुपये वाटत सांगतोय किती वय आपला काय पार्टी तो घेतलो हे 2 भाजून बरे झाले आणि ते कडे खूप झाली की
घालणार झालं की का 200 वाटेला जाते तुमका मनात दिली होती का? घे म्हणता दोन दोनच वाटे की दोनच वाटे राहिले माझे दोनच वाटे सोडून दी म्हणजे आमच्या घराकडे लेट जातो पावण्याकडे जातो आणि मग आम्ही करून बरा मग ती सोडून दी पाठी आमका काय करूचं सोडून दे दोनही दी ते जरी सोडून दे हां दोनही दी सोडून दे कशी काय करा 300 दिता कसा दवर कळता तिनं काढला कसा तसं तुमचा दौरा तसा नाही तो उपयोग काय नाही आमच्याकडे भाजी घेता आमच्या घरातले आमची पोरगी आताची ना वेगळी असतं ऐकलं ना त्यांच्या वयात तसंच नाही आता माझ्याबद्दल सांगते काय तू अरे मग बरोबर आमच्याकडे आम्ही तशीच होतो आम्ही शहरात ना भाजताना खाली तुला माहिती तू माशेवालीला गॉसिप सांगत आहे आणि ती दुसरी आता तिला जज करत आहे खूप वेळ बघते हे बघा सांगत आपल्या घरातलं माझं घरीकडे तिकडे आणि ती तिला जज करत होती मग अशी तिचं फोटोशूट चालूच आहे हे बघा आणि ही बाबा आम्ही ओके बाई आमचे बाबा कुमरं बघा अशी ओळख बनवायची मासे स्वस्त मिळतात ती सगळी आता बाहेर असतात चला आता 4 प्रॉन्स टाका आमची मावशी काय अजून नाही तर अजून 8-9 सारखं पाय सापडले अजून 4 पुढं वरा